शेतकरी बांधवांनो, आपण जाणतात की आपण टोमॅटो भाग 1 आणि भाग 2 मध्ये सविस्तर अशी चर्चा केली। माझ्यासोबत अतुल टेमगिरे ज्यांनी आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन टोमॅटो या पिकाविषयी केलं। मित्रांनो, आपण जर ते 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर सर्वप्रथम जाऊन पहिले ते व्हिडिओ पहा। त्या व्हिडिओमधून आपल्याला टोमॅटोच्या अगदी लागवडीच्या तयारीपासून तर जे काही पिकाची बांधणी किंवा जे काही विद्राव्य खतांचं व्यवस्थापन आहे ते आपण त्यामध्ये केलं होतं। मित्रांनो, आपण कमेंटच्या माध्यमातून खूप सारे प्रश्न आपले उपस्थित केले होते, जे की कीड रोगावर होते, काही व्यवस्थापनाविषयी होते, काही अन्नद्रव्याविषयी होते। त्यावरही आपण पार्ट 2 किंवा भाग 2 मध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न केला। आणि आजच्या या 3ऱ्या व्हिडिओमध्ये मी तेजस कोल्हे परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खास करून टोमॅटो पिकाला येणाऱ्या काही कीड रोग आहेत, या समस्या आहेच आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे व्हायरसची, आणि दुसरी एक जी नागाळी नवीन जो नागाळीचा प्रकार आहे किंवा ज्याला टुटा म्हणतो तर त्याविषयी अतुल सरांकडून आपण जाणून घेऊया। जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याचा कीड रोगाशी कसा संबंध आहे तेही अतुल सर समजून सांगतील। आणि फक्त कीड रोगावर व्यवस्थापन, ज्याला प्रतिबंधात्मक म्हणू किंवा नियंत्रणात्मक म्हणू, तेही अतुल सरांकडून जाणून घेऊया। तर सर्वप्रथम मला वाटतं अतुल सर, आपण बोलायला पाहिजे की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा ज्याला एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन म्हणतो, तर त्याविषयी बोलायला पाहिजे। कारण असं की टुटासारखी समस्या आहे, व्हायरस सारख्या समस्या आहे, ज्या की आपण आल्यानंतर दुरुस्त करू शकत नाही। मग त्या प्रतिबंधात्मक रीतीने आपण कशी उपाययोजना करावी किंवा कशी पावलं टाकावीत, अगदी रोप लागवडीपासून आपल्याला कसा विचार करायचा आहे, तर त्याविषयी आपण मार्गदर्शन करावं। निश्चितच तेजस सर, म्हणजे आपण जी काही ही शृंखला टोमॅटोची चालू केलेली आहे, ही महत्वाचं आपण जे काय आपण टार्गेट एक घेऊन चाललेलो आहे, 80-90 टन 100 टनाचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। पण जे ऍव्हरेज शेतकरी आहेत किंवा 40-50 टन किंवा 10-20 टनाचे काही शेतकरी आपण ऍव्हरेज उत्पादन घेत असतो, तर आता एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे आपल्याला जर आपण टार्गेट जर घेऊन चाललो आहे तर त्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे। आपल्याला जर आपण रोग आणि किडीचं जर व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं असेल किंवा आपल्या बागेमध्ये रोग आणि किडीचं प्रमाण किंवा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर आपल्याला एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करावं लागेल, हे करणं गरजेचं आहे। बरोबर। आता याच्यासाठी महत्वाचा पहिला टप्पा येतो की आपण ज्यावेळेला जी जमीन निवडतो, ती जमीन निवडताना त्या जमिनीमध्ये आधी कोणतं पीक घेतलेलं आहे आपलं, हे महत्वाचं। आपल्याला जर टोमॅटो पीक त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर त्याच्या आधीचं पीक आपलं कोणतं आहे हे पण शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे। आता त्याच्यामध्ये जर ह्या गटातली म्हणजे टोमॅटोच्या गटातली जर पिकं असतील, जसे की मिरची असेल, टोमॅटो असेल, वांगे असेल, अशी जर किंवा बटाटा असेल किंवा वेलवर्गीय पिकं असतील, अशी जर पिकं तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये आधी घेतलेली असतील आणि तुम्हाला जर त्याच्यावर जर टोमॅटोचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला एक गोष्ट करणं गरजेचं आहे की तुम्हाला त्या दोन्ही पिकांमधला गॅप हा ठेवणं गरजेचं आहे। आणि तो गॅप ठेवून त्याच्यामध्ये काय करायचं ते आपण पाहू। पीक फेरपालट जी म्हणतो आपण, तर ती खूप करणं गरजेचं आहे। आणि जर आता आपण बघितलं किंवा गहू असेल किंवा ऊस असेल, याच्यानंतरचा जो बिवड आहे तो टोमॅटो पिकासाठी खूप चांगला असतो। म्हणजे काही शेतकरी आता म्हणजे गहू काढल्यानंतर टोमॅटोकडे जर त्यांना जायचं असेल तर तो शेतकरी निश्चितच त्या जमिनीमध्ये टोमॅटो घेऊ शकतो। ऊसाचा शेतकरी असेल, त्याला जर त्या ठिकाणी ऊस काढून जर टोमॅटो करायचा असेल तर निश्चितच त्यांनी त्या ठिकाणी टोमॅटोची लागवड करावी। त्याचा अतिशय चांगला फायदा जो आहे तुमच्या टोमॅटो पिकाला त्या ठिकाणी होणार आहे। आणि प्रिव्हियस जसं तुम्हाला म्हटलं, बटाटा असेल, वांगी असेल, मिरची असेल, अशी जर पिकं घेतली तर आपल्याला काय करणं गरजेचं, शेतकरी आपले जे काही टोमॅटो पीक आपल्याला लागवायचे त्याच्यामध्ये आपल्याला 1 महिन्याचं अंतर ठेवणं गरजेचं आहे। आणि ते अंतर जर ठेवलं तर त्या याच्यामध्ये आपल्याला जसं आपलं पूर्वीचं जे पीक आहे ते काढल्यानंतर लगेचच आपल्याला नांगरट करून ठेवायची। नांगरणी केल्यानंतर जे आपलं जे काही रान आहे ते आपल्याला जवळजवळ 1 महिना आपल्याला उन्हाच्या याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तापवत ठेवायचं। याचा बेनिफिट काय होतो, तो एकात्मिक एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जुन्या जे काही रोग आणि कीड, आता जी किडींचे जे काही औषध असतात, कोशावस्था जी असते ती जमिनीमध्ये असते, बरोबर, जे नंतर येऊन आपल्या जुन्या जी पिकं आहेत त्याच्यावरती आलेले असतात आणि ते जे काही प्रौढ असतो त्यांनी अंडी घातलेली असतात आणि ते नंतर कोशावस्थेमध्ये जमिनीमध्ये जातं आणि त्याच्यानंतर आपण टोमॅटोची लागवड केली, लागवड केल्यानंतर तेच कोशावस्थेमधून ती कीड बाहेर येते आणि ती तुमच्या पिकावर अटॅक करतो। मग आपल्याला काय करायचंय, महिनाभर जर आपण जर आपली जमीन नांगरून जर ठेवली तर त्याचे जे कोश असतात ते उन्हामध्ये तापल्यानंतर ते नष्ट होऊन जातात आणि त्याच्यातून नेक्स्ट जी प्रोजेनी आहे, नेक्स्ट जी काय जनरेशन आहे ती त्या ठिकाणी थांबतात। तर आपल्याला त्या ठिकाणी ते करणं गरजेचं आहे। दुसरं, काही हानिकारक बुरशी जी आहेत ते आपल्या जमिनीमध्ये असतात, ते जर आपण सूर्यप्रकाशामध्ये जर आपण चांगला जर ताप आपल्या जमिनीला जर दिला तर निश्चितच ते हानिकारक बुरशी जे आहेत ते त्या ठिकाणी
मरण पावणार आहेत आणि नंतर जे आपल्या टोमॅटो पिकामध्ये त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसणार आहे. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जमीन तुमची नांगरून 1 महिना तुम्हाला त्या ठिकाणी तशीच ठेवायची. तिसरा महत्वाचा एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची नर्सरी मॅनेजमेंट किंवा जी काही रोप सिलेक्शन तुम्ही जे करणार आहे ते खूप महत्वाचं आहे. ते सर म्हणजे आपण खूप मागील 2 व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तर याच्याविषयी चर्चा केलेली आहे, तर आपण इथे त्याच्याविषयी जास्त चर्चा करणार नाही. परंतु शेतकरी बंधूंनो, चांगली नर्सरी तुम्हाला त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे, जी इन्सेक्ट प्रोटेक्टेड नर्सरी असेल, म्हणजे त्याला ती जाडी त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने लावलेली असेल आणि तो जो नर्सरीवाला आहे तुमची जी काही रोपं आहेत त्याची काळजी चांगली घेणारा असावा. रेग्युलर स्प्रे त्यांनी त्या ठिकाणी कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी घेतलेले असावेत आणि तुमची रेग्युलर व्हिजिट आपण नेहमी व्हिडिओमधून म्हणत असतो, तुम्हाला लागवड जर करायची असेल तर नर्सरीला तुमच्या 3 ते 4 व्हिजिट होणं गरजेचं आहे. दुसरं रोपांचं सिलेक्शन खूप महत्वाचं आहे, ते पण आपण डिटेल चर्चा केलेली आहे. तर तुम्हाला रोप सिलेक्शन एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये किंवा चांगल्या उत्पादनामध्ये तितकंच महत्वाचं आहे. एकात्मिक रोग कीड व्यवस्थापनामध्ये तुम्ही रोपांची निवड चांगली केली. आता त्याच्यानंतर अजून एक 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत की बॉर्डर क्रॉप हा एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला तुमच्या शेताच्या जी काही बाजूला चहूबाजूला बॉर्डर क्रॉप लावणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मके जी आहे पीक मका याची निवड करू शकता किंवा तुमचे जे काही तुम्ही टोमॅटोचं पीक घेणार आहे तर एक 8 ते 10 ओळीनंतर तुम्ही झेंडूची जी काही लागवड आहे ते सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. याचं कारण शेतकरी बंधूंनो काय आणि ते कधी करायचं हे तुम्हाला लागवड करण्यापूर्वी 10 ते 15 दिवस आधी याची लागवड तुम्हाला करून घ्यायची आहे आणि मग तुमचं टोमॅटोचं रोप जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला लागवड करायची आहे. जे बाहेरून येणारे जे काही कीड किंवा रोग आहेत ते तुम्ही जी काही बॉर्डर क्रॉप मका लावलेलं असतं त्याच्यावर सर्वप्रथम ते अटॅक करत असतात आणि त्याच्यावर अटॅक केल्यानंतर त्या ठिकाणी ते अंडी वगैरे त्या ठिकाणी घालणार आहे आणि तुम्ही ज्यावेळेला निरीक्षण करतात त्यावेळेला जर तुम्हाला असा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जाणवला तर निश्चितच त्याचा जर तुम्ही त्याच्या नियंत्रणासाठी जर स्प्रे घेतला तर ते तुमच्या मेन क्रॉपवर अटॅक होण्यापूर्वी त्याचं जे काही तुम्ही कंट्रोल त्या ठिकाणी ठेवू शकतो. दुसरं जे आहे तुम्हाला मी म्हटलं की झेंडूची लागवड तुम्हाला त्या ठिकाणी करायची. झेंडूची लागवड का करायची तर याच्यासाठी की जे आपल्याला तुटा जो आपण म्हणतो किंवा जे काही आळी वर्ग जी काही कीड असते जी आपल्या टोमॅटो पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत असते त्याचा जो पतंग असतो तो ह्या झेंडू पिकाकडे आकर्षित होतो आणि झेंडू पिकाकडे आकर्षित झाल्यानंतर त्याचा समजा आपल्या प्लॉटमध्ये जर तो आला तर तो सर्वप्रथम जो जाणार आहे तुमच्या झेंडूच्या पिकांवर जाऊन बसणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन बसल्यानंतर तुम्ही जर रेग्युलर तुमच्या शेतामध्ये व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर अशी पाकोळी किंवा असं जर पतंग जर दिसला तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी स्प्रे घेऊन ते लवकर म्हणजे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल आणि तो पुढे येणारा जो प्रादुर्भाव आहे तो तुम्ही त्या ठिकाणी टाळू शकता. म्हणजे सापळा पीक जे म्हणतो आपण, सापळा पीक, बॉर्डर पीक आणि सापळा पीक हे दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी लागवड करणं गरजेचं आहे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, कमेंटच्या माध्यमातून सांगा, पहिला जो मुद्दा होता की आपल्याला कोणतं पीक लागवडीनंतर जर टोमॅटो लावलं तर उत्पादन जास्त आलं, आपला अनुभव काय, तर तोही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. आणि सापळा पीक म्हणून आपण झेंडूचा वापर अवश्य करत असाल, जर आपण करत असाल तर आपला अनुभव काय किंवा झेंडू व्यतिरिक्त अजून कोणत्या पिकाचा आपल्याला असा काही अनुभव आलाय का तेही आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून इतरही शेतकरी बांधवांना याची माहिती किंवा याची मदत होऊ शकते. एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये अजून पुढचे काही टप्पे असतील? निश्चितच. आता हे झाले आपले म्हणजे सापळा पीक पर्यंत आपण काय करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा अजून एक टप्पा आहे जो एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये महत्वाचे म्हणजे स्टिकी ट्रॅप लावणं. बरोबर. म्हणजे हे स्टिकी ट्रॅप एवढे महत्वाचे शेतकरी बंधूंनो, तुम्ही त्याचा वापर जर नियमितपणे जर केला तर निश्चितच तुमच्या प्लॉट मध्ये येणारे किडींचं जे काही कंट्रोल आहे किंवा नियोजन आहे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकता. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे स्टिकी ट्रॅप आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, जे पिवळे प्रकारचे पण असतात आणि निळे प्रकारचे पण असतात. जे पिवळे प्रकारचे जे स्टिकी ट्रॅप जे आहेत ते तुम्हाला पांढरी माशेल असेल, मावा असेल, तुडतुड्या असेल, ही जी काही किडी येतात ते आपल्या बागेमध्ये इंडिकेशन साठी आपण त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आणि जे निळे स्टिकी ट्रॅप जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ते आपला जो काही फुलकीड आहे त्या फुलकिडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी आपण ते स्टिकी ट्रॅप किंवा इंटिमेशन मिळण्यासाठी आपण ते स्टिकी ट्रॅप जे आहे ते आपल्या बागेमध्ये लावू शकतो. आता हे किती लावायचे याचं पण एक प्रमाण आहे. तर आपण एक 10 ते 15 फुटावर एक स्टिकी ट्रॅप आपला लागला करणं गरजेचं आहे.
आणि आपला जो काही तो पिवळा स्टिकी ट्रॅप जो आहे तो आपण 10 ते 15 फुटावर लावू शकतो. आणि जो निळा स्टिकी ट्रॅप जो आहे तो पण आपण 7 ते 8 ओळी सोडून आपल्याला टोमॅटोच्या प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला 4 ते 5 ते निळे स्टिकी ट्रॅप जे आहे ते लावणं गरजेचं आहे. हे झाले आपल्याला जे आपण रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपण स्टिकी ट्रॅप वापरतो ते. दुसरा आपला जो महत्वाचा मुद्दा आहे जो आपण पुढे आपण डिटेल त्याच्यावर चर्चा करणार आहे तो म्हणजे टुटा, जी नागआळी आहे. नागआळीच्या पतंगाला सुद्धा कंट्रोल करण्यासाठी मार्केटमध्ये ट्रॅप अवेलेबल आहे. तो डेल्टा ट्रॅप नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याचं पण आपण डिटेल चर्चा नंतर करू. तर त्याची सुद्धा वापर तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये करायचा आहे. आणि ते कधी करायचे शेतकरी बंधूंनो, आपली म्हणजे पुनर्लावगड झाल्यानंतर लगेचच आपल्या शेतामध्ये त्याचं तुम्हाला म्हणजे वापर करणं चालू करणं गरजेचं आहे. ते लगेचच म्हणजे 8 ते 10 दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी ते स्टिकी ट्रॅप लावून देणं गरजेचं आहे. आता हे झालं स्टिकी ट्रॅप बद्दल. आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे इंटिग्रेटेड रोग आणि कीड म्हणजे व्यवस्थापनामध्ये तुमची फवारणीची वेळ. तेजस सर, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचं कीड आणि रोग नियंत्रण जर करायचं असेल तर फवारणीची वेळ पण महत्वाची आहे. तुम्हाला सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल या वेळेतच तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला औषधाचा जो रिझल्ट आहे तो चांगला मिळणार आहे. दुपारच्या वेळेत जर तुम्ही फवारणी जर केली तर शेतकरी बंधूंनो तितकासा रिझल्ट किंवा तितकासा कंट्रोल जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. तर एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये हे सुरुवातीपासून म्हणजे जमीन निवड असेल तर हे स्टिकी ट्रॅप असेल किंवा फवारणीचा वेळ असेल, हे 4 ते 5 मुद्दे जे आता मी तुम्हाला सांगितले ते जर तुम्ही फॉलो केले तर निश्चितच जे आपलं उद्दिष्ट आहे 70, 80, 90 टन 100 टन जे आपण म्हणतो ते तुम्ही निश्चितच साध्य करू शकता. तर अतिशय महत्वाची गोष्ट जी अतुल सर आपण या ठिकाणी चर्चा केली की रोग कीड आल्यानंतर डोळे उघडण्यापेक्षा आधी जर आपण प्रतिबंध म्हणून जर असे काही सापळे किंवा जे काही कीड आकर्षण किंवा कीड रिपेलंट आणि अट्रॅक्शन या तंत्रज्ञानाने जर गेलो तर नक्कीच आपल्याला खर्चामध्ये बचत होते. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या पिकाचा होणारा जो काही लॉस आहे किंवा ज्याला आपण म्हणतो तोटा आहे तर तो आपण टाळू शकतो. तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही नागआळीच्या सापळ्याबद्दल बोलले की डेल्टा ट्रॅप तर खूप प्रचलित आहे, भरपूर शेतकरी वापरतात. पण काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो नक्की याचा उपयोग होतो का नाही. तर मला असं वाटतं की तुटाच्या आळीचं नियंत्रण करायचंय तर कोणत्याही केमिकलच्या वापरापेक्षा कमी खर्चामध्ये मला वाटतं हे सापळे करू शकता महत्वाचे आहेत. मग वॉटर ट्रॅप असेल किंवा डेल्टा ट्रॅप असेल तो आपण वापरू शकता. पिवळे सापळे तर सरसकट वापरतात. पांढरी माशी, मावा किंवा तुडतुडे किडे सगळे पिवळ्या सापळ्याकडे आकर्षित होतात. आणि त्याचा तो स्टिकीनेस आहे, त्याची गुणवत्ताही खूप महत्वाची त्याच्यावर अवलंबून असतं. निळे सापळे काही शेतकरी वापरतात, काहींना फायदा जाणवतो, काहींना जाणवत नाही. परंतु तरी पण हे सगळे सापळे आपल्याला पीक संरक्षणामध्ये खूप महत्वाचा पहिला टप्पा. यानंतर मला असं वाटतं की मग आता रोगाविषयी की काही महत्वाचे रोग म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की नर्सरीमधलं डॅम्पिंग किंवा पुनर्लागवडीनंतरच लगेच येणारा मर रोग आपण पाहिला होता. परंतु त्याही व्यतिरिक्त अजून काही रोग आहेत, पानांवर येणारे, फळांवर येणारे आणि त्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याविषयी आपण थोडक्यात बोलूया. निश्चितच म्हणजे आता आपल्याला आपण रोग आणि कीड याच्याविषयी चर्चा करतो. त्याच्यामध्ये आपण रोग म्हणजे टोमॅटो पिकामध्ये काही असे रोग आहेत त्याच्यामुळं बराचसा म्हणजे 30-40%, 50% जे काय आहे नुकसान जे आहे, लॉस जे आहे ते शेतकऱ्याला होतं. तर ते आपण कंट्रोल कशा पद्धतीने करू शकतो ते आपण थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, टोमॅटो पिकामध्ये 2 जे रोग आहेत जसं की अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइट, बरोबर, हा सर्रास टोमॅटो पिकामध्ये येत असतो. करपा रोग थोडक्यात आपण त्याला करपा रोग म्हणून ओळखतो. पण हे जे 2 रोग जे आहे जे करपा रोग तर ते आपल्या टोमॅटो पिकामध्ये कुठल्या हवामानामध्ये येऊ शकतात किंवा ते आल्यानंतर ते ओळखायचे कसे आणि त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने करायचं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, म्हणजे उन्हाळ्याची लागवड असू दे किंवा पावसाळ्याची लागवड असू दे, जर उन्हाळ्याच्या लागवडीमध्ये याचा तुम्हाला प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये जाणवतो, पण जे पावसाळ्याच्या लागवडी आहेत त्याच्यामध्ये त्या लागवडीमध्ये ह्या अर्ली ब्लाइट म्हणजे लवकर येणारा करपा असू दे किंवा लेट येणारा करपा असू दे, ह्या दोन्हींचा प्रादुर्भाव पावसाळ्याच्या लागवडीमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतो. आता हा ओळखायचा कसा, म्हणजे लवकर येणारा करपा आणि लेट येणारा करपा याच्यामध्ये ओळख तुम्हाला जर करायची असेल तर सोपी पद्धत आहे शेतकरी बंधूंना. कारण की हे दोन्ही जे काही आपल्या टोमॅटो पिकामध्ये येणारे जे काही करपा आहे हे दोन्ही वेगवेगळ्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या पिकामध्ये येत असतात. म्हणजे याचा जो वेक्टर आहे किंवा याचा ही जी बुरशी आहे ही दोन्ही वेगळी बुरशी आहे.
लवकर येणारा जो करपा आहे तो आपला येतो अल्टरनेरिया सोलानी नावाच्या बुरशीमुळे. बरोबर. आणि जो लेट येणारा जो करपा आहे तो आपला जो आहे तो फायटोप्थोरा या बुरशीमुळे येतो. बरोबर. आणि तो लेट येणारा जो करपा आहे त्याचं नुकसान पानांवरच नाही परंतु तुमच्या फळांवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतो. जो अर्ली येणारा करपा आहे त्याचा जो डाग असतो ते थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्या पानांवरती छोटे छोटे टिपके त्याचे येतात. तपकिरी कलरचे टिपके असतात आणि ते टिपके गोल प्रकारचे असतात. आणि ते गोल प्रकारचे टिपके असून त्याच्या बाजूला पूर्णपणे सर्कलमध्ये पिवळ्या कलरचं वलय जे आहे ते त्या ठिकाणी असतं. मग असे टिपके आपल्या जर पानांवर सुरुवातीला जर जाणवले तर निश्चितच तुमच्या बागेमध्ये अर्ली ब्लाइटचा किंवा लवकर येणारा करपाचा प्रादुर्भाव झालाय तुम्ही हे ओळखू शकता. दुसरं, हा जो काही लवकर येणारा जो करपा आहे त्याचा कालावधी जो लागवडीपासून आहे ना तुमची फुलं येण्याची जी काही स्टेज असते त्या अवस्थेमध्ये हा लवकर येणारा करपाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो शेतकरी बंधूंना. मग हा महत्वाचा म्हणजे पानांवर मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रादुर्भाव जाणवतो. आणि जर याचं संक्रमण जर जास्त जर झालं आणि तुम्ही याचा वेळी जर कंट्रोल जर केलं नाही तर हळूहळू तो थोडासा तुमची जी फांद्या आहेत त्या फांद्यांवर पण त्याचा टिपके तुम्हाला जाणवतात. आणि शेतकरी बंधूंनो, जो तुमचा लेट येणारा जो करपा आहे हा जो लेट येणारा करपा आहे याचे जे काही डाग आहेत तुमच्या पानांवरती अनियमित डाग जे आहे ते येतात. ते असं सर्कलमध्ये जसं लवकर येणाऱ्या करपामध्ये पडतात तसं याच्यामध्ये पडत नाही. हे अनियमित डाग जे आहे करप्याचे डाग तुमच्या टोमॅटोच्या पानांवर तुम्हाला दिसतात आणि हे डाग कालांतराने वाढतात आणि ते वाढल्यानंतर पूर्ण पान जे आहे ते तुमचं खराब होणार आहे. आणि याचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर तुमचं पान तुमच्या झाडाच्या टोमॅटोच्या पूर्णपणे फांद्यांवरती याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि कालांतराने त्याचा प्रादुर्भाव जर संक्रमण जर जास्त झालं तर तुमच्या टोमॅटोच्या फळांवर देखील हा लेट ब्लाइटचा जो करपा आहे त्याचा प्रादुर्भाव तुम्हाला त्या ठिकाणी जाणवतो. आता या दोघांमधला फरक आपण बघितला की कसा या दोघांमध्ये म्हणजे लक्षणं काय आहेत ते आपण बघितली. आता वातावरण जसं तुम्हाला म्हटलं पावसाळ्यामध्ये याचा प्रादुर्भाव तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतोच. परंतु पाऊस पडल्यानंतर काही एक ड्राय स्प्लेट किंवा टेम्परेचर जर वाढलं तर याचा प्रादुर्भाव जास्त लवकर येऊ शकतो तुमच्या बागेमध्ये. आणि जर सुरुवातीला जर याचा कंट्रोल जर तुम्ही केला नाही आणि असं वातावरण जर तुमच्या बागेमध्ये जर आलं आणि त्याचा वेळी जर तुम्ही बुरशीनाशकाचा स्प्रे जर घेतला नसेल तर हा झपाट्याने तुमच्या बागेमध्ये वाढून बऱ्यापैकी नुकसान जे आहे ते आपल्याला सहन करावं लागतं. तर शेतकरी बंधूंनो, आता मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीचं नियोजन तुम्हाला म्हणजे लक्षणं तुम्हाला त्या ठिकाणी ह्या अर्ली आणि लेट ब्लाइटची दिसतात. आता सर्व जे काही बुरशी म्हणजे रोग आणि कीड असेल किंवा रोगांचं जे काही तुम्हाला नियोजन जे करायचं आहे ते नंतरच्या याच्यामध्ये मी तुम्हाला कुठले कुठले केमिकल तुम्हाला याच्यामध्ये वापरायचे ते आपण एकत्र घेऊया. परंतु ते सर या दोन्ही अर्ली आणि लेट याचा जर वेळेत आपण जर कंट्रोल जर केला नाही तर खूप मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच वेळा माझ्या पण निदर्शनास आलं की हा करपा फक्त पानावर फांदीवर थांबत नाही तर कधी कधी कळीवर येतो आणि कळी जळण्याचं प्रमाण करपामुळे ते एक महत्वाचा मुद्दा माझ्याकडून राहिला की हा म्हणजे करपा जो आहे जर आपण वेळेत जर कंट्रोल केला नाही तर जी आपली फुलं आहेत तर फुलांमध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि ती पाकळी जी आहे आणि फुलाचं जे काही पराग आहेत तर त्याच्यावरची जी पाकळी आहे ती कूज जी आहे फुलकूज आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो त्या ठिकाणी याचा प्रादुर्भाव आला तर आपली फुलं सुद्धा गळून पडतात, खराब होतात आणि आपल्याला पाहिजे असं सेटिंग जे आपण म्हणतोय बंपर उत्पादन घ्यायचे तर त्याच्यासाठी अटकाव याच ठिकाणी होऊन जातो. आणि म्हणून आपल्याला वेळीच त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि वेळीच त्याचं कंट्रोल करणं गरजेचं आहे. आपण याच्यावर जे काही उपाययोजना आहेत आपण नंतर बोलणार. पण करपा व्यतिरिक्त समजा आता हे झालं जास्त समस्या ही आर्द्र किंवा ज्याला पावसाळ्या हंगामी त्यावेळेस येते. मग आता जे उन्हाळ्याची लागवड आहे तर यामध्ये अजून काही वेगळे कीड रोग खास करून बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य किंवा इतर काही रोग हे या हंगामामध्ये कोणते जास्त प्रामुख्याने येतात? जसं तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं आपण बॅक्टेरियल ब्लाइटचा आपण त्या ठिकाणी चर्चा केली होती की विल्ट तो सुरुवातीच्या कालावधीमध्ये येऊ शकतो. तुमची जमीन कशामध्ये ऍसिडिक असेल, ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे, पोटॅशची मात्रा कमी आहे, अशा ठिकाणी तुम्हाला बॅक्टेरियल विल्टची समस्या असते. पण याच्यामध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियलची समस्या सुद्धा येऊ शकते. त्याच्यामध्ये फळांवर सुद्धा ह्या समस्या जाणवतात. ते कॅन्कर म्हणजे फ्रूट कॅन्कर म्हणजे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो त्याला जी काही फळाचा देठ आहे
त्या ठिकाणी बऱ्यापैकी असे स्पॉट, बारीक बारीक स्पॉट जे आहे, फोड आल्यासारखे स्पॉट जे आहेत ते काळे पडतात. ते बॅक्टेरियल विल्ट तो असू शकतो. आणि त्याचं संक्रमण तुमच्या पानांवर पण होतं. पानांवर सुद्धा बॅक्टेरियलचे स्पॉट त्या ठिकाणी तुम्हाला जाणवतात. आणि ते झाड जे आहे ते तुम्हाला सुकल्यासारखं मलूल पडतं आणि नंतर कालांतराने ते झाड मरतं. जर असं जर काही संक्रमण तुम्हाला सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर असे काही प्रादुर्भाव किंवा स्पॉट आपल्याला तुम्हाला जाणवले, तर एक सोपी पद्धत आहे की आपल्या बागेमध्ये बॅक्टेरियल विल्ट आला आहे की नाही हे जर आपल्याला ओळखायचं असेल, तर तुम्हाला एखादं संक्रमित झाड जे आहे ते काढायचं आहे आणि त्याची फांदी तुम्हाला मधून मोडायची आहे. आणि एक आपला काचेचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ती फांदी जर तुम्ही त्या काचेच्या त्या पाण्यामध्ये जर बुडवली, तर आपल्याला दुधासारखा पदार्थ जो आहे तो स्त्रवताना त्याच्यातून आपल्याला जाणवतो. आणि असा जर पदार्थ तुम्हाला त्या पाण्यामध्ये ओझिंग वाटलं, तर तुम्ही निश्चितच तुमच्या बागेमध्ये बॅक्टेरियलचं संक्रमण झालेलं आहे आणि तुम्हाला त्याचं वेळीच कंट्रोल करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. मग याच्यासाठी जसं की कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकता. बॅक्टेरियानाशक जे आहे, कासुगामायसिन असेल किंवा व्हॅलिडामायसिन असेल, याचा त्या ठिकाणी तुम्ही स्प्रे घेऊ शकता, जेणेकरून कंट्रोल तुम्हाला त्या ठिकाणी वेळेस याचा तुम्ही करू शकता. आणि उन्हाळ्याच्या याच्यामध्ये जसं हे बॅक्टेरियलचं झालं, तसं काही म्हणजे फंगस पण, जसं बुरशी पण तुम्हाला तुमच्या पिकामध्ये जाणवणार आहेत. जसं की अल्टरनेरिया जो आहे त्याचा स्पॉट सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो पिकामध्ये उन्हाळ्याच्या किंवा त्या दमट वातावरणामध्ये येत असतो. तर त्याचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि आपण जर पावडरी किंवा भुरीची समस्या, तर भुरीची समस्या सुद्धा ह्या कालावधीमध्ये वाढते. तर ती म्हणजे तुम्ही जर हिवाळ्याचे 2 ते 3 महिने जर सोडले, तर इतर कुठल्याही वेळी तुम्ही जर टोमॅटोची जर लागवड केली, तर त्यावेळेला तुम्हाला भुरीची समस्या जाणवणार आहे. आणि ह्या वातावरणामध्ये थोडासा त्याचा प्रादुर्भाव थोडा जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जर ओळखायचं असेल, तर तुम्ही निश्चितच आपल्या टोमॅटोच्या पानांवरती पिवळसर प्रकारचे डाग जे तुम्हाला वरून जर दिसले, तर आणि तुम्ही जर खालच्या साईडकडून जर त्यांना बघितलं, थोडस तुम्हाला पावडरी सारखा जो काही भाग आहे तो तुम्हाला दिसतो आणि वरून पिवळे 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 स्पॉट जे आहेत तुमच्या पानांवर दिसतात. तर तुम्ही त्या ठिकाणी ओळखू शकता की आपल्या याच्यामध्ये भुरीचं संक्रमण झालेलं आहे आणि त्याचं कंट्रोल तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की अर्ली ब्लाइट असेल, लेट ब्लाइट असेल, भुरी असेल, तर किंवा पावडरी जर तुमच्या याच्यामध्ये आली, तर हे दोन्ही तिन्ही जी काही औषधं आहेत, दोन्ही तिन्ही जे काही रोग आहेत, याचा जर आपल्याला कंट्रोल जर करायचा असेल, तर 20 ते 30 दिवसापासूनच आपल्या बागेमध्ये झोल युक्त बुरशीनाशकांचा वापर जो आहे तो तुम्हाला चालू करायचा आहे, जेणेकरून याचा प्रादुर्भाव जरी झाला तरी तो आपल्याला वेळीच कंट्रोल करता येईल. त्याच्यामध्ये ॲझोस्ट्रोबिन असेल प्लस टेबिकोनाझॉल असेल किंवा ॲझोस्ट्रोबिन एक सिंगल ॲझोस्ट्रोबिनचा पण तुम्ही घेऊ शकता. मँकोझेप असेल, कुपर-1 म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराइड असेल, याचा सुद्धा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. ॲझोस्ट्रोबिन प्लस डायफॅकॅनाझॉल युक्त बुरशीनाशक असेल, त्याचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. थायोफिनाइड मिथाईल असेल, TMT नावाने मार्केटमध्ये मिळते, तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही या सर्व गोष्टी कंट्रोल करण्यासाठी करू शकता. जसं आपण पाहिलं शेतकरी बांधवांनो की बुरशीजन्य जे काही समस्या आहेत, तर त्याच अनुषंगाने जे करपा रोगाचं तुम्ही सांगत होते की करपा फळावर आला तर फळ काळं पडतं, पण असंच अजून एक काही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पण फळ काळं पडतं. मग हे ओळख कशी करायची की अन्नद्रव्याची कमतरता आहे की बुरशीजन्य समस्या? नाही, म्हणजे महत्वाचा मुद्दा तुम्ही चर्चेला घेतलाय सर, कारण की याच्यामध्ये शेतकऱ्यांचे थोडंसं कन्फ्युजन होतं की हा जो माझ्या फळावर जो डाग आलाय तो कशाचा आलाय. तो डाग शेतकरी बंधूंनो, आपल्या टोमॅटो पिकावर जे काळे डाग येतात त्यातील जे 2 डाग आपण या ठिकाणी आता जे चर्चा करणार आहोत, ते 2 डाग ओळखूनच त्याचं नियोजन तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या पिकामध्ये आलाय प्रादुर्भाव एक वेगळ्या समस्येमुळे आणि तुम्ही उपाययोजना करताय दुसऱ्या समस्येची, तर त्याने ते कंट्रोल होणार नाही आणि तुम्हाला काही त्याचा उपयोग होणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, टोमॅटोवर जे काळे डाग पडतात, टोमॅटोवर जे खालच्या साईडला जो काळा डाग पडतो टोमॅटोच्या खालच्या साईडला, तर तो एकतर बसका टाईप असतो, म्हणजे काळा डाग पडतो आणि तो आतल्या साईडला गेलेला असतो डाग, आणि गोल गरगरीत राहतात, खालच्या साईडकडून थोडंसं चपट होतं आणि आतल्या साईडला तो डाग
दिसतो. म्हणजे आपण जर हात लावला तर आपल्याला समजून येतो तो डाग आतल्या साईडला गेलेला आहे आणि खालच्या साईडला तो डाग असतो. दुसरा एक डाग आपल्याला दिसतो तो पण खालच्या साईडला असतो, पण त्याच्यामध्ये ते डाग जो आहे तो रिंग पद्धतीने पडतो आणि तो काळसर डाग असतो आणि त्या ठिकाणी जर तुम्ही हात लावला तर थोडस मलूल टाईप जे फळ त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं. आता हे दोन जे डाग आहे शेतकरी बंधूंनो, दोन वेगवेगळ्या समस्येमुळे ते तुमचे पिकामध्ये डाग आलेले असतात. मी तो पहिला जो तुम्हाला सांगितलं ज्याचा आतल्या साईडला बसक्या टाईप भाग गेलेला असतो आणि ते आपल्याला जाणवतं, हे जे आहे हे तुम्हाला कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आलेली विकृती आहे. आणि दुसरा जो तुम्हाला डाग फळांवर आलेला आहे तो खालच्या साईडला रिंग पद्धतीने येतो, तो तुम्हाला फायटोप्थोराचं इन्फेक्शन म्हणजे जे लेट ब्लाइट जे आपण मागाशी चर्चा केली, लेट ब्लाइट मुळे येणारा जो डाग आहे तो ते त्या फळावर येत असतो. म्हणजे त्याचं संक्रमण पहिलं पानांवर, नंतर फांद्यांवर, नंतर ते फळांवर जातं आणि तो जो डाग आहे तो काळा डाग त्या फायटोप्थोरा बुरशीमुळे होत असतो. तर तुम्हाला हे ओळखणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही त्याचं नियोजन त्या पद्धतीने करू शकता. आता हे जे दोन्ही डाग जे आहे ना, तर जे कॅल्शियम मुळे जे पडणारा जो काळा डाग आहे ते फळ जे आहे ते झाडावरून खाली पडत नाही, ते सडत नाही, परंतु जे फायटोप्थोरामुळे आलेलं इन्फेक्शन झालेलं जे फळ आहे ते फळ सडायला लागतं आणि ते जे फळ आहे ते तुमच्या झाडावरून खाली पडणार. म्हणजे तुम्ही ओळखायची पण ही तुम्हाला सोपी पद्धत आहे की जर फळ जर गळती जास्त आपल्या बागेमध्ये दिसत असेल आणि काळा डाग जर त्या ठिकाणी असेल तर निश्चितच लेट ब्लाइटची समस्या तुमच्या बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि तुम्हाला त्याचं वेळीच कंट्रोल करणं पण गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, ही आपल्याला येणारी समस्या ओळखता येणं हे खूप महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने आपण पुढचं नियोजन करत असतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपल्याकडून टोमॅटो पिकाचं वेळापत्रक किंवा शेड्यूल घेतलं होतं. तर शेतकरी बांधवांनो, आपण त्याचा अवलंब कसा केला, कशा रीतीने आपल्याला त्याचा उपयोग झाला आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या अनुषंगाने आपल्याला ते उपयुक्त पडलं का, तेही कमेंटच्या माध्यमातून सांगा. ज्या शेतकरी बांधवांना या वेळापत्रकाची गरज आहे तर त्यांनी 9168681775 या नंबरवर कमेंट करा. कमेंटमध्ये आपल्याला आपल्या पिकाच्या वाणाचं नाव आणि लागवड केलेली तारीख हे दोन्ही लिहिणं खूप गरजेचं आहे, तरच आपल्याला ते वेळापत्रक आम्ही बनवून देऊ शकतो. मित्रांनो, आपले जे काही प्रश्न असतील टोमॅटो पिकाविषयी किंवा इतरही काही प्रश्न असतील तर ते इथंच युट्यूबला किंवा फेसबुकला तुम्ही जिथं हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथं कमेंट करणं गरजेचं आहे. 9168681775 इथं फक्त आणि फक्त आपल्याला टोमॅटोचं वेळापत्रक हवं तरच आपण कमेंट करावी. मला वाटतं रोगांविषयी आपण बोललो, परंतु एक महत्वाचा विषय जो आहे व्हायरसचा तो थोडासा पाठीमागे ठेवून पहिला आपण कीड कोणत्या कोणत्या टोमॅटो पिकामध्ये कीड येतात आणि त्या किडींचे प्रादुर्भाव कशा पद्धतीने आपल्याला उत्पादनामध्ये घट करत असतो तर त्याविषयी बोलूया. मग काही रस शोषक किड असतील, काही आळीवर्गीय असतील तर त्या किडींविषयी थोडक्यात सांगावं, नंतर आपण व्हायरस याविषयी सविस्तर असं बोलूया. ते सर निश्चितच म्हणजे किडींच्या याच्यामध्ये ना टोमॅटो पिकामध्ये आळीवर्गीय कीड असेल किंवा रस शोषक कीड असेल, या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि नुकसानही तितकंच मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो पिकामध्ये येत असतं. तर आपण जो रस शोषक किडींचा जो काय चर्चा आहे ती थोडी नंतर करू. सुरुवातीला आपण जी काही आळीवर्गीय कीड जी आहे ती टोमॅटो पिकामध्ये येते त्याविषयी चर्चा करू. तर टोमॅटोमध्ये 2 प्रकारच्या आळ्यांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्यातली एक जी आहे फळ पोखरणारी आळी आणि दुसरी म्हणजे लष्करी आळी. तर या दोन्हीमध्ये फळ पोखरणारी जी आळी आहे त्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि त्याचं नुकसान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फळांवरती करत असल्यामुळे ती डायरेक्ट जो इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला जो काही यील्ड आहे किंवा उत्पादन आहे त्याच्यावर येत असतो. त्याच्यामुळे त्याचं कंट्रोल करणं सुद्धा गरजेचं आहे. या दोन्ही जे काही आळी आहेत यांचा कंट्रोल करण्यासाठी क्लोरांट्रेनिपोल जे आहे रॅपिजन नावाने मार्केटमध्ये मिळते त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता. अमेजेक्स आहे, अमेजेक्स जे काय आहे एमॅबॅक्टिन बेंझोएट ही सुद्धा या आळींच्या कंट्रोलसाठी आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. दुसरं तेजस सर, याच्यामध्ये नाग आळीची समस्या टोमॅटो पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आता ही नाग आळी जी आहे ही आपल्याला आपल्या टोमॅटो पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव करत असते, परंतु याचं थोडंसं लाईफ सायकल जर समजलं आपण तर निश्चितच याचा कंट्रोल पण आपण त्या पद्धतीने आणि वेळीच आपण करू शकतो. आणि याच्यामध्ये जे काही आपण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाची जी चर्चा केली त्याचा आणि याचा कसं आपण कोरिलेशन आहे ते आपण या ठिकाणी बघूया. ही नाग आळी जी आहे याचा जो प्रौढ असतो ती माशी असते आणि ती जी माशी आहे
ती माशी जसं तुम्ही आपण म्हटलं की सापळा पीक असेल किंवा येलो स्टिकी ट्रॅप आपण लावलेले होते तिकडे ती किंवा काही ट्रॅप आपण सजेस्ट केले होते, तर त्या ठिकाणी सुरुवातीला ती माशी अट्रॅक्ट होती. आणि जर ते सापळा पीक सुरुवातीला जर आपण लावलेला असेल किंवा ते स्टिकी ट्रॅप जर लावलेले असतील आणि ती माशी आपल्याला जर आपण त्या ठिकाणी जर पाहिली तर निश्चितच त्याचं संक्रमण पुढे येऊन आपल्या बागेमध्ये होणार आहे. त्याच्यामुळं आपण ते जाणून आपल्याला जे काही आपण नाग अळीला कंट्रोलसाठी जी काही औषध आहे ती आपण घेऊ शकतो. आता ही माशी काय करते, आपलं जे काही पान आहे त्या पानामध्ये आतमध्ये जाऊन अंडी घालत असतो. आणि पानामध्ये आतमध्ये जाऊन अंडी घातल्यानंतर तिथून बाहेर येणारं जे काही अळी आहेत ती डायरेक्ट आपल्या पानामध्ये खाणं चालू करते. मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे की ज्या वेळेला आपल्याला दिसलं की अशा काही प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी झालेला आहे आणि आपले जे काही पान आहे त्याच्यामध्ये नागमोडी वळणाचे काही कॅनल बनलेले आपल्याला जर दिसले, त्या ठिकाणी जे काही हरितद्रव्य आहे ते कमी प्रमाणामध्ये होऊन जातं आणि ते काही नागमोडी वळण आपल्या पानांवर दिसतात, त्या ठिकाणी समजून जायचं की आपल्याला नाग अळीचा जो काही प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याचा कंट्रोल आपल्याला जर करायचा असेल तर माशी आपण बघितली आणि दिसल्या पानांवर असे काही प्रादुर्भाव जाणवले आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशकांचा स्प्रे वापर करणं गरजेचं आहे. मला वाटतं नागाळीमध्ये सुद्धा जसं आपण सांगितलं की त्यातही अजून एक प्रकार गेल्या 5-6 वर्षापासून शेतकऱ्यांना भेडसावतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये ज्याची सुरुवात झाली होती आणि कालांतराने सर्व दूर महाराष्ट्रभर पसरला होता. तर नागाळीमुळे करपा रोग येतो. तसंच नागाळीचाच एक नवीन प्रकार टुटा कीड, जी नागाळी आपण सांगितलं तसं गोल गोल रिंग करत होती, पण टुटा फक्त पानामध्ये नागमोडी जाऊन फळांवर पण डॅमेज करत होती आणि फळांना सुद्धा लोकांना वाटायचं करपा आलाय. करप्यासाठी भरमसाठ बुरशीनाशक वापरले, प्लॉट पूर्ण सुकून जायचा, पानं पूर्ण सुकून जायचं आणि कंट्रोल मिळत नव्हता. मग ते टुटा आणि नागाळी हे दोन वेगळे विषय, मध्ये याचं दोन्हींचा कंट्रोल वेगळा आहे की एकच आहे, तर त्याविषयी काय सांगा? निश्चितच आता कंट्रोल आपण नंतर बोलूया, परंतु जे टुटा आहे, टुटा ओळखायची कशी, नागाळी ओळखायची कशी, हा पण आणि दोघांचं जे काही जीवनक्रम जर बघितला तो सुद्धा वेगळा आहे. मग आता जसं आपण नागाळीची आता जस्ट आपण चर्चा केली, ते जे पानांवरती नागमोडे वळण करून त्या पद्धतीने आपल्याला त्याचं सिम्पटम्स किंवा लक्षण आपण जाणू शकतो. परंतु जी टुटा आहे, टुटाचं जर संक्रमण जर आपल्या पानांवर जर झालं, ते नागमोडी न होता अनियमित प्रकारचं जे काही डाग आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात. अनियमित प्रकारची जी काही जी अळी आहे ती पूर्णपणे ते पान खात असते आणि पूर्ण पानांमधलं जे काही हरितद्रव्य आहे ते पूर्णपणे संपवते. तर ही जी काही टुटा नागाळी आहे, याचा आपण नागाळी जो नॉर्मल नागाळी आहे त्याचा प्रौढ आपण बघितलं ती माशी असते, पण टुटाचा जो काय प्रौढ आहे तो पतंग आहे. म्हणजे हे पण पाकोळी ते पण आपल्याला समजणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. ही जी काही पाकोळी जी आहे आणि त्याचं जर आपण स्टिकी ट्रॅप जर लावलेले असतील सुरुवातीला, त्याच्यावर जर अशी पाकोळी, आणि पाकोळी जी आहे तपकिरी कलरची ती पाकोळी असते, त्याचे जे पंख आहेत तपकिरी कलरचे असतात आणि त्याचं संक्रमण आपण स्टिकी ट्रॅपचं जर आपण निरीक्षण वेळच्या वेळी जर करत असोल तर अशी जर पाकोळी जर आपल्या पिवळ्या स्टिकी ट्रॅपला जर चिकटलेली असेल तर निश्चितच पुढे जाऊन तुमच्या पिकामध्ये टुटा नाग अळीचं संक्रमण किंवा प्रादुर्भाव होणार आहे, हे निश्चित आहे. बरोबर. दुसरी, ही टुटा नागाळी आपल्याकडे आली कशी? तेजस सर, म्हणजे 2015-16चा कालावधी असेल, त्या कालावधीमध्ये ही टुटा नागाळी आपल्या भारतामध्ये आली. बरोबर. हे भारतातली कीड नाहीये, ही अमेरिकेतून आपल्याकडे भारतामध्ये आलेली कीड आहे. आणि त्यावेळेला याचं संक्रमण का मोठ्या प्रमाणामध्ये झालं, त्यावेळेला टोमॅटोला किंवा टोमॅटोवर्गीय किंवा जी काही पिकं आहेत त्याचं लागवड आपण वर्षभर घेत असतो आणि त्यावेळेला रेट नव्हते. बरोबर. आणि रेट नसल्यामुळं याचा प्रादुर्भाव काही ज्या ठिकाणी झाला आणि सुरुवातीला याचा प्रादुर्भाव जो दिसला आपल्याला, जे मंचर, आंबेगाव वगैरे जो काही भाग आहे त्या भागामध्ये ही 2015-16ला टुटा जी आहे ती त्या ठिकाणी त्यावेळेला आली. आणि ही जी अळी आहे याचं संक्रमण ज्या वेळेला दमट क्लायमेट असेल किंवा उष्ण क्लायमेट असेल त्यावेळेला याचं संक्रमण वाढतं. याचं संक्रमण ह्या अशा कालावधीमध्ये वाढल्यामुळं आपण आपला जे काही मागचं पीक आपण जे म्हटलं की आपल्याला पीक फेरपालट करणं गरजेचं आहे. मग अशा ही जी काही पाकोळी आहे ही वांगे असेल, मिरची असेल किंवा या सोलानाशी क्रॉपवर तर त्याची उपजीविका करते, परंतु ही जी काही आपली काही तण आहेत तणांवर सुद्धा ही पाकोळी प्रादुर्भाव राहते. तणावर सुद्धा राहते, त्याला राहण्यासाठी घर म्हणजे होस्ट म्हणतो आपण, ते तण सुद्धा आहे. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपली जमीन जी आहे किंवा आपला प्लॉट जो आहे तण विरहित ठेवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून याचं संक्रमण आपण पुढं
टाळू शकतो. आता ही नाग अळीचा जो काही पूर्ण होण्याचा कालावधी आहे 28 ते म्हणजे 25 ते 28 दिवसामध्ये हा पूर्ण जीवनक्रम ही नाग अळी तुटा पूर्ण करत असते. म्हणजे आपला जो 4 ते 5 महिन्याचा जो कालावधी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये याच्या 4 अवस्था 4 पिढ्या येऊन जातात. म्हणजे जर याचं वेळी जर आपण कंट्रोल जर नाही केलं तर याचं नुकसान आपल्याला 100% मिळणार आहे. तर आपल्याला एक तर पहिला टप्पा ही पाकोळी अवस्थेमध्ये आपल्याला त्याचं म्हणजे स्टिकी ट्रॅप मध्ये बघून आपल्याला त्या ठिकाणी स्प्रे घेणं गरजेचं आहे. दुसरं तुम्हाला मी काय म्हटलं की ही जी काही नागाळी आहे ही पानं तर खराब करतेच करते, त्याच्यानंतर हळूहळू तुमचे जे काही फांदे आहेत, बेचके आहेत, फांद्यातले बेचके आहेत, त्या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आपले जे काही पीक आहे डॅमेज होत असतं. दुसरं, याचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर टोमॅटो फळांवरती आपलं हिरवं जरी फळ असेल तरी बारीक 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 होल आपल्याला त्या ठिकाणी पडलेले दिसतात. तर असे जर संक्रमण तुमच्या याच्यामध्ये जर दिसेल, तुमच्या टोमॅटो पिकामध्ये जर दिसलं तर निश्चितच तुमच्या पिकामध्ये ह्या अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटले की ही प्रादुर्भाव झाल्यानंतर करपा त्या बागेमध्ये येत असतो आणि आपण शेतकरी बंधू काय म्हणतात की आपल्याला बागेमध्ये करपा आला, बुरशीनाशक आणतात आणि त्याची फवारणी करत राहतात. परंतु त्याचं कंट्रोल तुम्हाला मिळणार आहे का शेतकरी बंधू? नाही. तुम्हाला तुटा नाग अळीच्या कंट्रोलसाठी तुम्हाला त्या ठिकाणी मग औषधं घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचा कंट्रोल त्या ठिकाणी मिळणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये जायचंय. आता जसं तुम्ही स्टिकी ट्रॅप वगैरे लावले, जे आपल्या रस शोषक किडींसाठी आपण म्हटलं, याचा पतंग त्या ठिकाणी आकर्षित होतो. तुटा नाग अळीच्या कंट्रोलसाठी मार्केटमध्ये डेल्टा ट्रॅप जे आहे ते उपलब्ध आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या बागेमध्ये जेवढे जास्त तुम्ही डेल्टा ट्रॅप लावशाल त्याचं जो पतंग आहे, प्रौढ आहे, तो त्या ठिकाणी आकर्षित होऊन त्या डेल्टा ट्रॅप मध्ये अडकतो आणि त्याची पुढची जी पिढी आहे ती त्या ठिकाणी तुम्ही कंट्रोल करू शकता, थांबवू शकता. बरोबर. आता हे डेल्टा ट्रॅप जे आहेत ते आपल्याला सुरुवातीपासूनच लावायचे आहेत. एकरी तुम्हाला 15 ते 20 ट्रॅप लावणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे 15 ते 20 ट्रॅप तुम्हाला एक 10-10, 15-15, 20-20 फुटाच्या अंतराने लावणं गरजेचं आहे. आणि याच्यातला जो लूर असतो तेजस सर, म्हणजे एकदा लावल्यानंतर 60 दिवसापर्यंत तो कार्यरत राहतो. त्याच्यानंतर तुम्हाला तो लूर सुद्धा बदलायचा असतो. तर शेतकरी बंधूंनो, हे तुम्ही लक्षात घ्या. डेल्टा ट्रॅप लावल्यानंतर तो तुम्ही लावल्यानंतर तसा सोडायचा नाही. 50 ते 60 दिवसानंतर त्याचा लूर सुद्धा तुम्हाला बदलायचा, जेणेकरून शेवटपर्यंत तुम्हाला तुटाचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने नियोजन जे आहे ते त्या ठिकाणी करता येईल. आता याच्यामध्ये तण तुम्हाला सांगितलं, तणविरहित तुम्हाला शेत ठेवायचं आहे, तुम्हाला डेल्टा ट्रॅप त्या ठिकाणी लावायचे. रासायनिक काही कीटकनाशक आहेत त्याचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. जसे की क्लोरॅन्टाईड आणि पोल जे आहे रॅपिजन, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. मार्केटमध्ये आणि शेतकऱ्यांचा सुद्धा अनुभव आहे, मी सुद्धा बघितलेला आहे. ग्रासिया नावाचं एक औषध मार्केटमध्ये आलेलं आहे, गोदरेज कंपनीचं आहे मला असं वाटतं. तर त्याचा सुद्धा सुरुवातीला जर तुम्ही वापर जर ठेवला कंटिन्यू, तर निश्चितच नाग अळीवर त्याचा कंट्रोल जो आहे किंवा नियंत्रण जे आहे ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. आणि याच्यामध्ये अमेजेक्स असतील, ही सुद्धा कीटकनाशक जसं की इमॅमॅक्टिन बेन्झोएट नावाचं जे काही टेक्निकल आहे, याचा सुद्धा तुम्ही जर सुरुवातीला जर वापर जर केला तर निश्चित अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये केला तर निंबोळी अर्क असेल, त्याचा सुद्धा जर आपण टप्प्याटप्प्याने 10-10, 15-15 दिवसाच्या अंतराने नियमित जर स्प्रे घेतले तर अळीवर्गीय जी काही कीड असेल त्याचं आपण नियोजन त्या पद्धतीने करू शकतो. शेतकरी बांधवांनो, ट्रॅपच्या बद्दल किंवा सापळ्यांबद्दल अतुल सरांनी आपल्याला सांगितलंच, पण एक गोष्ट मी इथं ऍड करू इच्छितो की ज्यावेळेस आपण सापळे लावता प्लॉटमध्ये, त्यावेळेस आपण आपला उद्दिष्ट काय, कीड नियंत्रणात आणायची का किडीचं निरीक्षण करायचे? निरीक्षण करायचं तर कदाचित आपण 2-5 सापळे लावून निरीक्षण करू शकतो की किती प्रादुर्भाव आहे, त्यानुसार आपल्याला रणनीती ठरवायची आणि कोणतं रासायन फवारायचे ते आपण करू. परंतु जर आपल्याला खरोखरच कीड नियंत्रणात आणायची तर सापळ्यांची संख्याही आपल्याला वाढवायला लागते. आणि जर सापळ्यांची संख्या वाढवली तर बऱ्यापैकी आपल्याला कीटकनाशक किंवा रसायनांचा जो काही खर्च आहे तर तो टाळता येतो आणि पर्यायाने आपल्याला जी मजुरी किंवा फवारणीसाठी लागणारी मेहनत आहे ती टाळता येते. मग जर तुम्ही सापळे निरीक्षणासाठी लावताय तर 2-5 सापळे आपण पीक पुनर्लागवड केल्यानंतर लावू शकता आणि कदाचित महिन्याने किंवा 15 दिवसाने परत त्यात 2-2 ची भर टाकू शकता. पण जर कीड नियंत्रणासाठी तुम्ही करत असाल तर तुम्हाला लागवडीच्या नंतर
5 सापळे, वाढीच्या अवस्थेमध्ये परत 15 दिवसांनी 5 सापळे आणि फुलोर अवस्थेपर्यंत परत 5 सापळे, असं 15 सापळ्यांपर्यंत आपल्याला ही संख्या न्यावी लागेल. आणि ती जर आपण नेली तर आपल्याला नियंत्रण चांगलं राहील. आणि जसं अतुल सरांनी सांगितलं, ल्युअर ज्यामध्ये आपल्याला नर पतंग अट्रॅक्ट करायचा असतो, तर मादी चा जो काही सुगंध किंवा जो गंध असतो तो त्या ल्युअर मध्ये असतो आणि मग तिथं नर पतंग येत असतो. तर तो जर आपण ल्युअर नाही बदलला वेळच्या वेळी, म्हणजे काही सापळ्यांचा 60 दिवस चालतो, काहींचा 30 दिवस चालतो, काहींचा 15 दिवस चालतो, जे पण आपल्याला त्या सापळे खरेदी करताना आपल्याला त्याची माहिती घ्यायची आणि तो बदलायचा आहे, तेही महत्वाचं. जर तो बदलला नाही तर आपल्याला प्रभावी असा त्याचा उपयोग होणार नाही. मग आपण जे सापळे टप्प्याटप्प्याने लावतोय त्याचा उद्देशही तोच आहे की नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला अतिशय चांगले परिणाम मिळावे. आणि जो सुरुवातीच्या टप्प्यात आपण सापळे लावले त्याचा ल्युअर सुद्धा आपण बदलणं गरजेचं आहे. हे सगळं व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला निश्चितच एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी अतिशय प्रभावी उपाययोजना आपली होऊ शकते. आणि जसं आपण निंबोळी अर्काचा उल्लेख केला, तर निंबोळी अर्काचा वापर आपल्याला 1-2 फवारणीनंतर अवश्य करायचा आहे. निंबोळी अर्क हा घटक असा आहे की कीड मध्ये जे काही अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया आहे ती थांबते. निंबोळी अर्कामुळे किडीची पुनरुत्पादन म्हणजे पुढची पिढी बनवण्याची जी प्रक्रिया ती थांबते. अंड्यांचा नाश किंवा अंडी जी आहेत तर ती फर्टाईल न होता स्टराईल होऊन जातात. मग ते अंड्यापासून पुढची प्रवृत्ती बनत नाही, पुनरुत्पादन होत नाही, हेही थांबतं. हे अतिशय असे चांगले परिणाम मिळतात. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की निंबोळी अर्काचा वापर फळ पक्वतेच्या अवस्थेमध्ये किंवा हार्वेस्टिंगच्या अवस्थेमध्ये न करता फुलोर अवस्थेपर्यंत आपण वरचेवर करू शकतो. आणि आपल्याला तोही एक चांगला उपाय आहे की जिथं रसायन टाळून आपल्याला काही अंशी ऑर्गॅनिक किंवा ज्याला सेंद्रिय म्हणतो तर तिथं आपण वापरू शकतो. तर मला वाटतं अतुल सर, आपण आळीवर्गीय किडींचं मोठी चर्चा केली, परंतु आपल्याला खरी भीती आजही पण शेतकऱ्यांच्या मनात तुटानंतर जी आहे तर ती व्हायरसची आहे. आणि व्हायरस येण्याला जबाबदार ज्या काही रस शोषक किडी आहेत तर मला वाटतं त्याविषयी आपण बोलणं गरजेचं आहे. पण त्यापूर्वी कोळी कीड ही एक समस्या टोमॅटोमध्ये फार प्रामुख्याने जाणवते, तर त्याविषयी आपण बोलूया. नंतर आपण व्हायरस विषयी येऊया. निश्चितच म्हणजे टोमॅटो पिकामध्ये कोळी किडीचा सुद्धा प्रादुर्भाव म्हणजे तितकाच मोठ्या प्रमाणामध्ये होतं. नुकसान पण म्हणजे होतं. काही वेळेला मी असं बघितलेलं आहे, पूर्ण जर त्याचं वेळेत निदान जर झालं नाही आणि वेळेत आपण त्याचा स्प्रे घेतला नाही, पूर्ण बागच्या बाग आपल्याला बसलेला दिसतो, पूर्ण बागेचं नुकसान झालेलं दिसतं. तर कोळी कीड सुद्धा तितकीच टोमॅटो पिकामध्ये महत्वाची आहे आणि त्याचं नियंत्रण सुद्धा शेतकरी बंधूंना तितकंच महत्वाचं आहे. तर आता कोळी कीड जी आहे ती लाल कोळी, पिवळा कोळी, हे 2 प्रकारचे कोळी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. त्याच्यामधला लाल जो कोळी आहे तो टोमॅटो पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव करत असतो. आता कोळी ओळखणं सोपं आहे. शेतकऱ्यांनी जर बारीक जर पानांच्या खाली जर बघितलं तर निश्चितच लाल जे कोळी आहेत ते फिरताना शेतकऱ्यांना दिसतात, डोळ्याने दिसतात, पण तुम्हाला थोडंसं बारीक त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ही जी काही जाळी एक तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे की जाळी पण आपल्या म्हणजे बागेमध्ये दिसले तर त्या ठिकाणी माईटचा किंवा कोळी किडीचा प्रादुर्भाव झालाय, संक्रमण झालंय ते आपण ओळखू शकतो. ही कीड काय करते, पानांच्या खालचे जे काय रस शोषण करून घेते आणि लांबून सुद्धा आपण या बागेमध्ये कोळी किडीचा प्रादुर्भाव झालाय असं ओळखू शकतो. म्हणजे जो बाग जो आहे आपला थोडासा तांबूस किंवा लालसर कलरचा बाग आपल्याला लांबूनच त्या ठिकाणी दिसतो. तपकिरी कलरचा बाग आपल्याला लांबून जर दिसला तर निश्चितच आपण त्या ठिकाणी जाणू शकतो की या ठिकाणी माईटचा किंवा लाल कोळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आणि कोळीने जर रस त्या ठिकाणी पानांमधून जर काढला, निस्तेज झाड बनतं. जी काही क्लोरोफिल किंवा अन्न निर्मितीची प्रक्रिया त्या ठिकाणी थांबते आणि जे काही पुढचा जो काही प्रादुर्भाव आहे तो त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे पिकामध्ये येत असतो. तर त्याचं नियंत्रण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मग आपण जो काही कोरडा हवामान आहे शेतकरी तेजस सर, म्हणजे आपण जो आताचा बघितला फेब्रुवारी मार्च नंतरचा जो काही कालावधी आहे आणि पाऊस पडायच्या आधीपर्यंत हे वातावरण जे आहे ते कोळी किडीला खूप पोषक आहे. आणि अशा कोरड्या आणि ज्या ठिकाणी टेम्परेचर वाढलेलं आहे अशा याच्यामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो शेतकरी बंधूंनो. त्याच्यामुळं आपल्या बागेमध्ये रोग म्हणजे ही कीड आली असू दे किंवा नसू दे, परंतु याच्या नियंत्रणासाठी 1 ते 2 स्प्रे सुरुवातीपासून आपले झाले पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याचा पुढचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. तर आणि ही कीड नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, एक सुरुवातीला एक नॉर्मल आपण त्या ठिकाणी जाळी वगैरे निर्माण झालेली असते, एक हलकासा पाण्याचा जरी स्प्रे जरी घेतला आपण तरी त्या ठिकाणी थोडंफार चालू शकतं. आणि नंतर मार्केटमध्ये स्पायरोमेसिफेन नावाचं जे काही कीटकनाशक आहे हे या किडीवर अतिशय
चांगल्या प्रकारे काम करतं. शेतकऱ्यांचा पण काही म्हणजे अनुभव आहे. अबॅमॅक्टिन नावाचं जे काही कीटकनाशक आहे हे देखील लाल कोळीसाठी कोळीवर चांगलं. खूप अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये जी काही नागाळी आपल्या पिकामध्ये येते, जी आपण पहिली चर्चा केली, त्यालाही सुद्धा त्या कीटकनाशकाचा वापर म्हणजे उपयोग चांगल्या प्रकारे दिसून आलेला आहे. तर ह्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपल्याला कोळी कीड जी आहे ती ह्या टप्प्यामध्ये येणारच आहे. आणि याच्यासाठी हे जे मी आता तुम्हाला औषध सांगितले त्याचे स्प्रे जरी आली नाही तरी तुम्ही म्हणजे निश्चितच त्या ठिकाणी त्याचा स्प्रे तुम्ही घ्या. बऱ्याच वेळा मला असं आढळलं अतुल सर, की ज्यावेळेस टोमॅटो पिकाची बांधणी करतात शेतकरी, त्यावेळेस जे बांबू वगैरे वापरतात आणि कदाचित 2-3 सीझनचे जुने बांबू वापरले, त्याचा सुद्धा त्यातून सुद्धा कोळीचा प्रादुर्भाव संक्रमण होतं. त्याची जी काही पिढी आहे किंवा ज्या म्हणतो त्या याच्यामध्ये सुप्तावस्थेत असते. त्याच्यानंतर तिथे जाऊन गेल्यानंतर ते त्यातून बाहेर येऊन मग ते आपल्या पिकाला, मला असं वाटतं की ज्यावेळेस बांबूचा वापर आपण करणार आहे, जर जुने असतील किंवा इतरांच्या शेतातून आणले असतील, तर बांबूला सल्फर वगैरे जरी फवारलं तरी चांगलं कोळी किडीचा प्रादुर्भाव प्रतिबंध करू शकतो. म्हणजे आणि सल्फरचा सुद्धा आपण कोळी किडीसाठी आपण स्प्रे घेऊ शकतो. आणि सल्फरचा वापर मग तुम्हाला पावडरी वगैरे साठी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये होऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, जो महत्वाचा मुद्दा आणि कदाचित या व्हिडिओचा शेवटचा टप्पा म्हणलं तरी चालेल, तर आपण व्हायरस विषयी आणि खास करून शेतकरी कोण प्लॅस्टिक व्हायरस किंवा कोण आक्सा, बरेच काय त्याला नाव, तिरंगा, वेगवेगळ्या नावाने शेतकरी वेगवेगळ्या भागामध्ये ओळखत असतात. परंतु नेमके व्हायरस येतात का, येऊ नये म्हणून काय व्यवस्थापन करायचं आणि आल्यानंतर याच्यावर काय उपाययोजना आहे का, तर याविषयी आपण अतुल सरांकडून जाणून घेऊया. मित्रांनो, नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती मिळाली तर ती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून आपण सांगा. परंतु हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना पाठवायला विसरू नका. आणि आपल्याला टोमॅटो सोबतच इतरही काही महत्वाच्या गोष्टीवर आपल्याला मार्गदर्शन हवं असेल, अतुल सरांकडून पाहिजे असेल, माझ्याकडून हवं असेल किंवा अजूनही काही टॉपिक असतील, तर ते आपण कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करूया की त्यावर चर्चा करण्याचा. अतुल सर, शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण टोमॅटोला खऱ्या अर्थानं विळखा घातलाय. म्हणजे बाजारभाव हा भाग जरी एक दुय्यम भाग आहे की तो आपल्या हातात नाही. ज्यावेळेस एक्सपोर्ट किंवा बाकीचे जे काही भारताच्या आसपासच्या ज्या काही बॉर्डर्स आहेत, तर तिथं जे काही निर्यातीचं धोरण आहे त्याच्यावर टोमॅटोचे रेट टिकून असतात. तो भाग आपल्या हातात नाही. परंतु टोमॅटोला जो विळखा घातलाय तर तो खरा व्हायरसने घातलाय असं मी म्हणतो. आणि अतिशय मोठ्या जे काही गावं होती, टोमॅटो उत्पादक शेतकरी होते, तर उद्ध्वस्त झालेले ह्या व्हायरसमध्ये. तर त्याविषयी आपण थोडंसं सविस्तर आणि एकात्मिक व्यवस्थापन जर सांगितलं तर ते मला वाटतं खूप फायदेशीर राहील. निश्चितच. म्हणजे तेजस सर, टोमॅटो पिकामध्ये दोन जर आपण मेजर समस्या जर बघितल्या जे शेतकऱ्यांना वेळोवेळी भेडसावतात, त्यातली एक तर आपण चर्चा केली तुटाची. बरोबर. दुसरी जी समस्या आहे ती म्हणजे व्हायरस. आणि टोमॅटो पिकामध्ये म्हणजे जे काही रस शोषक किडी आहेत, जे आपण बघितलं, सफेद माशी असेल, मावा असेल किंवा थ्रिप्स असेल म्हणजे फुलकिडा असेल, या तिन्हींमुळं येणारे वेगवेगळे व्हायरस टोमॅटो पिकामध्ये येतात. बरोबर. म्हणजे आपल्या टोमॅटो पिकामध्ये व्हायरस आलाय तर तो कोणत्या व्हेक्टरमुळे आलाय आणि त्याचं जर आपण निदान वेळीच केलं नाही, त्याचा कंट्रोल जर केला नाही, तर तुमचं पीक राहणार नाही शेतकरी बंधू. त्याच्यामुळं आता मी या ठिकाणी आपण जी चर्चा करणार आहे, कुठल्या प्रकारचा सिम्पटम तुमच्या झाडावरती दिसतोय आणि तुम्हाला तुमच्या, जसं आपण येलो स्टिकी ट्रॅप सुरुवातीला लावले होते, त्याच्यावर कुठल्या किडींचं संक्रमण झालेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला कोणतं औषध त्या ठिकाणी फवारायचंय, कुठल्या किडीचं नियंत्रण त्या ठिकाणी तुम्हाला करायचंय, हे तुम्हाला जाणून घ्यायचे शेतकरी बंधूंनी. आता जसं तेजस सर म्हटले की व्हायरस ही समस्या मोठी आहेच आहे, परंतु याचं एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपण कशा पद्धतीने हे आपण सुरुवातीपासून कंट्रोल करू शकतो ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, याचा सुरुवातीचा टप्पा म्हणजे तुमची नर्सरी. आता व्हायरस हा जो स्प्रेड होतो तो एखादा व्हेक्टरमुळे, एखाद्या किडींमुळे संक्रमित आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या झाडामध्ये होत असतो. त्याची जी सुरुवात असते ती नर्सरीमध्ये सुद्धा होऊ शकते. तर नर्सरी निवड, जसं मी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितले, ती अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रस शोषक किडींचे स्प्रे वेळोवेळी होतात की नाही याचा सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक दक्षता घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी भेट करून ते माहिती घेणं गरजेचं आहे. दुसरं, अशी नर्सरी निवडा ज्याचं इन्सेक्ट प्रूफ्ड नेट त्या ठिकाणी नर्सरी किंवा रोपं तयार करताना वापरले असतील. अशा त्या ठिकाणी नर्सरी जर तुम्ही बघितली किंवा पाहिली किंवा निवड केली तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे काही रोपाचं सिलेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं
काही रोप जे आहे कॉइलिंग झालेली रोपं आपण घेऊन येत असतो, टाळतो. अशी रोपं सुद्धा गेली आणि त्या ठिकाणी नंतर जर काही किडींचा व्हायरसचा प्रादुर्भाव झाला तर अशी रोपं सुरुवातीला सर्वात प्रथम संक्रमित होतात, वाढतात आणि याच्यामध्ये व्हायरसचं प्रमाण जे आहे किंवा त्या रोपामध्ये स्वतःचं जे काही इनबिल्ड आपण इम्युनिटी म्हणतो ती नसते. त्या ठिकाणी मग जर व्हायरसचा अटॅक जर झाला ते सर्वप्रथम ते रोप त्याला कारणीभूत प्रादुर्भाव ग्रस्त होतं आणि त्याचं जे काही संक्रमण आपल्या बागेमध्ये होणार आहे. म्हणजे रोपाचं सिलेक्शन, नर्सरी सिलेक्शन तुम्हाला पहिला महत्वाचा टप्पा त्या ठिकाणी ते करणं गरजेचं आहे. दुसरा, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये स्टिकी ट्रॅप आपण जे बघितले, रस शोषक किडींसाठी जे आपण येलो आणि निळे स्टिकी ट्रॅपचं जे काही आपण चर्चा केली ते तुम्हाला सुरुवातीला लावणं गरजेचं आहे. वेळोवेळी त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या बागेमध्ये कोणत्या किडीचा प्रादुर्भाव झालाय ते तुम्हाला वेळीच लक्षात येईल आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं जी काही फवारणी आहे त्याचं नियोजन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता याच्यानंतरचा टप्पा तेजस सर, की आपले टोमॅटो पिकामध्ये जे 4 प्रकारचे काही व्हायरस येतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, एक कुकुंबर मोझॅक व्हायरस हा सर्वात घातक आणि शेतकऱ्याला न कंट्रोल झालेला आणि त्याच्यामुळं म्हणजे अचानक आलेला, बरोबर, आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. जे प्लॅस्टिक व्हायरस शेतकरी म्हणत असाल, लोकल नाव त्याचं प्लॅस्टिक व्हायरस, जो काही रचना आहे ती प्लॅस्टिक सारखी होते, पिवळसर फळ होऊन जातं, ते म्हणजे कुकुंबर मोझॅक व्हायरस. हा जो व्हायरस आहे हा मावा किडीमुळे पसरत असतो. मावा किडी हा त्याचा वेक्टर आहे. दुसरा, टोमॅटो पिकामध्ये येणारा टॉस्पो व्हायरस म्हणजे स्पॉटेड विल्ट व्हायरस त्याला म्हणतात. हा जो व्हायरस आहे तो तुमची जी काही थ्रिप्स कीड आहे, फुलकीड आहे, ती त्याला कारणीभूत असतो. चौथा, याच्यामध्ये जो व्हायरस आहे टोमॅटो पीक मध्ये येणारा लीफ कर्व व्हायरस. आता लीफ कर्व व्हायरस आणि क्लोरासिस हे 2 जे व्हायरस आहेत हे सफेद माशी, पांढरी माशी आहे, ती त्याला जबाबदार असते. म्हणजे शेतकरी बंधूंनो, आपल्या बागेमध्ये कोणता व्हायरस आला आणि याचं मी आता तुम्हाला सांगितलं, मावा कीड, तुम्हाला कुकुंबर मोझॅक असेल, टॉस्पो व्हायरस जे आहे त्याला थ्रिप्स असेल, फुलकीड असेल, आणि लीफ कर्व व्हायरस आहे किंवा क्लोरासिस व्हायरस आहे ही सफेद माशी. तर हे जे वेक्टर आहे याच्यामुळे तुमच्या टोमॅटो बागेमध्ये हे व्हायरस येत असतात. आता याचं थोडंसं लक्षण आपण बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या प्रकारचा व्हायरस तुम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे. आता जो पहिला आहे कुकुंबर मोझॅक जो व्हायरस आहे, हा व्हायरस मावा किडीमुळे प्रादुर्भाव याचा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आता याचा प्रादुर्भाव जी काही जानेवारी फेब्रुवारी नंतरची जी लागवड आहे तर याच्यानंतर याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. याचं कारण त्याचं सर असं आहे की याला कारणीभूत मावा किड आणि मावा किडीचा जो काही प्रादुर्भाव आहे तो जे काही थंडीतली पिकं जी आपली असतात, गहू असेल किंवा इतर काही थंडीतली जी पिकं आहेत याच्यावर मावा किडीचं संक्रमण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. आणि मावा कीड पण 2 प्रकारची आहे, ज्याला पंख असलेला प्रौढ जो आहे त्याचा, पंख नसलेला प्रौढ आणि पंख असलेला प्रौढ. आता हा जो व्हायरस आहे तो पंख असलेला जो प्रौढ आहे मावा कीड, त्याच्यामुळं प्रसारित होत असतो, त्याच्यामुळं आपल्या पिकामध्ये संक्रमण होत असतं. याचं ओळखायचं जे काय आहे, याची जी पानं, याच्या प्रादुर्भावग्रस्त जी पानं आहेत त्याची जी काही आपली बुटाची जी नाडी असते ना सर, त्या पद्धतीची पानं थोडीशी सुरुवातीला व्हायला लागतात. याचं संक्रमण जर झालं या व्हायरसचं तर तसं दिसतं. दुसरं, हा जो व्हायरस आहे हा आपल्या पिकामध्ये सुरुवातीला आपल्याला जाणवत नाही, ज्या वेळेला फळं लागली त्यावेळेस, फळं लागल्यानंतर फळांचा जो तुम्ही जसं म्हटलं की प्लास्टिक सारखं फळ दिसतं किंवा पिवळसर फळ होऊन जातं, तर त्यावेळेला आपल्याला जाणवतं की याचा प्रादुर्भाव ऑलरेडी आपल्या बागेमध्ये होऊन गेलेला आहे आणि मग त्याचा कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी करून काही उपयोगच होत नसतो. म्हणून शेतकरी बंधूंनो, मावा किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच तुम्हाला त्याचा कंट्रोल करणं गरजेचं आहे. क्लोनिका मिड जे काही म्हणजे टेक्निकल असलेलं मार्केटमध्ये जे काही कीटकनाशक आहे त्याचा तुम्ही वापर करा. निश्चितच मावा किडीचं जे काही नियोजन आहे त्या पद्धतीने मध्ये चांगलं होऊ शकतं. दुसरा आपला जो काय आहे स्पॉटेड विल्ट व्हायरस, हा जो आहे हा थ्रिप्सच्या याच्यामुळे होत असतो किंवा टॉस्पो व्हायरस जो आहे हा फुलकिडींमुळे आपल्या पिकामध्ये येत असतो. आता याचं संक्रमण आपल्याला जर ओळखायचं असेल तर ते कसं, आपली जी काही पानं आहेत ती थोडीशी तांबूस कलरची पानं आपल्या बागेमध्ये, टोमॅटोची पानं आपल्याला वरची पानं जर तांबूस कलरची जर दिसत असतील तर निश्चितच थ्रिप्सचा अटॅक आपल्याला त्या ठिकाणी झालेला आहे असं समजावं. आणि ही जी झाडं आहे थोडीशी बुटकी राहतात, यांची वाढ होत नाही, यांना फांद्या जास्त प्रमाणामध्ये फुटत नाही आणि त्याच्यामुळे आणि अशा याच्यामध्ये यांना फुलं सुद्धा लागत नाही. तर आणि याची जी काही फळं जर अशा संक्रमित झाडाची जी काही फळं आहेत तर फळांवरती असे राऊंड डाग जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डाग ते त्या ठिकाणी त्या फळावर आलेले असतात. तर असं जर फळ आपल्याला आपल्या बागेमध्ये जर दिसलं
तर निश्चितच या ठिकाणी टॉस्पो व्हायरसचं संक्रमण झालेलं आहे आणि याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला फुलकिडीचं नियंत्रण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि फुलकिडीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला थायोमिथॅक्झम असेल किंवा लॅम्बडा असेल या दोघांचं कॉम्बिनेशन मधलं स्प्रे घेऊ शकता. इमिडा क्लोप्रिड असेल याचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. थायोमिथॅक्झम सिंगलचा वापर तुम्ही त्या ठिकाणी याच्या नियंत्रणासाठी करू शकता. इमेमॅक्टिन बेन्झोएट याचा जरी वापर जर तुम्ही केला, हे अळीला सुद्धा तुम्हाला काम देणार आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये माईट असेल किंवा थ्रिप्स असेल सुरुवातीच्या काळामध्ये याचा तुम्ही त्या ठिकाणी कंट्रोल चांगल्या प्रकारे करू शकता. आता हे जे काही टॉस्पो व्हायरस तुम्हाला मी सांगितलं, याच्या फळांवरती तुम्हाला रिंग टाईप जे काही डाग जर आले तर हे तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी ओळखू शकता. आणि हे जो काही समस्या आहे तुम्हाला उन्हाळ्याची जी काही लागवड आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसणार आहे का, तर थ्रिप्सचा जे काही प्रादुर्भाव आहे तुम्हाला या ठिकाणी जास्त येत असतो. म्हणून हा वेक्टर असल्यामुळं ही समस्या तुम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जाणवणार आहे. आता जे व्हायरस आपण या ठिकाणी आता चर्चा करणार आहे, लीफ कर्व व्हायरस असेल किंवा क्लोरासिस व्हायरस असेल, या दोनांचं संक्रमण जे आहे ते सफेद माशी आहे, पांढरी माशी आहे, याच्यामुळे होत असतं. पांढरी माशी, शेतकरी बंधूंनो, पांढऱ्या माशीचा जो काही निंप आहे किंवा जी सुरुवातीची स्टेज आहे किंवा त्याचा जो प्रौढ आहे हा जास्त नुकसानकारक नसतो, पण जो निंप असतो, बाळावस्था जी म्हणतो, बाल्यावस्था जी म्हणतो आपण, त्या किडीची ती जास्त घातक असते आणि ती जास्त प्रादुर्भाव करत असते. तर त्याच्यामुळं आपल्याला हे दोनचा जर फरक ओळखायचा असेल, लीफ कर्व व्हायरस मध्ये काय होतं, आपलं झाड जे आहे ते बुटकं राहतं. दुसरं, जी झाडाची जी पानं आहे वाटी, ती वरच्या साईडला मुडलेली असतात आणि बारीक 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 जी पानं आहेत शेंड्याची निघतात. आणि जी अशी बारीक बारीक जर पानं जर आपल्याला दिसली तर ह्या ठिकाणी आपल्याला लीफ कर्व व्हायरसचं संक्रमण झालेलं आहे आणि ते पांढऱ्या माशीमुळे झालेलं आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला ओळखण्यात येईल. आणि अशा झाडाला ब्रँचिंग सुद्धा फुटत नाही, असं झाड बुटकं राहतं, याला फुलं येत नाही. या किंवा अशा कुठल्याही प्रकारचं व्हायरसचं झाड जर तुम्हाला दिसलं तर तुम्हाला बागेतून काढायचे, ते बाहेर फेकायचे आहे आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी जाळून टाकायचे. कारण की काय होतं, याच्यावरती एखादी दुसरी रस शोषक कीड जर बसली आणि ती तुमच्या चांगल्या झाडांवर जर गेली तर त्या ठिकाणी तुमचं व्हायरसचं ट्रान्समिशन होणार आहे. त्याच्यामुळे जर असं एखाद दोन झाड जर तुमच्या बागेमध्ये दिसलं तर निश्चित ते काढून तुम्हाला बाहेर फेकायचं आहे. दुसरा जो क्लोरासिस व्हायरस जो तुमच्या टोमॅटो पिकामध्ये येत असतो, ते जे पान आहे, आपली मॅग्नेशियमची जी कमतरता असते ना ते सर, त्या पद्धतीने वाटतं. म्हणजे शिरांमधला जो भाग आहे ना तो थोडासा पिवळसर झालेला असतं. पान जे आहे थोडंसं पान खुललेलंच असतं, परंतु त्या ठिकाणी पान जे राट होतं आणि त्या ठिकाणी पिवळसर स्पॉट म्हणजे मॅग्नेशियमची जी काही कमतरता असलेली जी काही स्पॉट दिसतात, तसं शिरांमधला भाग पिवळा झालेला दिसतो, तशी पानं आपल्या टोमॅटो झाडाची दिसतात. तर असं जर तुम्हाला झाड जर दिसलं तर ते निश्चितच ते क्लोरासिस व्हायरसमुळे आहे आणि त्याचं जे संक्रमण आहे ते तुमच्या व्हाईट फ्लायमुळे झालेलं आहे. आता व्हाईट फ्लायला जर तुम्हाला कंट्रोल जर करायचा असेल आणि तुम्हाला मागाशी म्हटलं निंब जो बाल्यावस्था आहे ही जास्त प्रादुर्भाव करते, तर स्पायरिमेसिफेन नावाचं जे मार्केटमध्ये औषध आहे, तो टेक्निकल नावाचं जे काही औषध आहे त्याचा वापर तुम्हाला करायचा. सिकंदर जसं आपण म्हणतो ते, त्याचा जर वापर जर केला निश्चितच तुम्हाला व्हाईट फ्लायचा कंट्रोल चांगल्या प्रकारे मिळतो. तर ते शेतकरी बंधूंनो, हे जे चार जे व्हायरस तुम्हाला मी आता जे सांगितले, याचा जर INM म्हणजे इंटिग्रेटेड कीड व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन जर गेले, स्टिकी ट्रॅप असतील, नर्सरीचं मॅनेजमेंट असेल, जर प्रादुर्भावग्रस्त झाडं आले ते आपल्याला बाहेर फेकायचे आहे. आणि जे आता तुम्हाला मी कंट्रोल मेजर सांगितले, रासायनिक कंट्रोल मेजर, याचा जर तुम्ही वापर केला तर निश्चितच हे व्हायरस ही जी काही गोष्ट आहे ती तुमच्या बागेमध्ये येण्यापासून तुम्ही टाळू शकता किंवा आल्यानंतर त्यांचं चांगल्या पद्धतीने तुम्ही कंट्रोल करू शकता. अतिशय महत्वाचं आणि काय म्हणतो ना, गरजेचं ज्या बाबी होत्या, जसं अतुल सरांनी सांगितल्या की व्हायरसचे पडणारे 4 वेगळे प्रकार आणि त्याला जबाबदार असणारी कीड. तर मुख्य काय, तर व्हायरस येण्याची वाट न पाहता जर ती कीड दिसती तर शक्यता आहे की व्हायरस येऊ शकतो. त्यासाठी ती कीड वेळीच किंवा योग्य अवस्थेमध्ये आपल्याला थांबवणं जर शक्य झालं तर निश्चितच आपल्या बागेमध्ये कोणताही रोग येणार नाही पुढे आणि आपल्याला उत्पादन चांगलं घेण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला टोमॅटो पिकाविषयीचं जे काही मार्गदर्शन आहे तर ते कसं वाटलं ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. आपला हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना पाठवा आणि टोमॅटो पिकाचं जे व्यवस्थापन आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करून भाग 1 असेल, भाग 2 असेल, भाग 3 असेल तर निश्चितच उत्पादन जास्तीत जास्त घ्या. यासाठीच्या शुभेच्छा. जे काही टोमॅटोचे मार्गदर्शन आपल्याला अतुल सरांनी या 3 व्हिडिओच्या माध्यमातून केलं त्याबद्दल अतुल सरांचं मी एकदा
आभार मानतो. आणि शेतकरी बांधवांनो, आपण जे काही कमेंटच्या माध्यमातून आपल्याला ज्या व्हिडिओचा प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे. निश्चितच आपलं जे असणारं आमच्यासाठीचा प्रतिसाद आहे तो पाहता इथून पुढे जास्तीत जास्त चांगली माहिती बाकीच्या पिकांची आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही करूया. आपण जर ॲग्रोस्टार इंडिया या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजला जर लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती, अतिशय दर्जेदार अशी माहिती आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ. आपण सध्या थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.